भोंदूबाबाचा विधवा महिलेवर बलात्कार. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच केला अत्याचार. एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसके आवळले आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरु मानून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानंच तिचा घात केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार पीडित विधवा महिला मे 2025मध्ये पहिल्यांदा नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील एका मठात गेली होती. तिथे तिची ओळख हरिगिरी महाराज यांच्याशी झाली. पीडिता दर गुरुवारी मोठ्या श्रद्धेने या मठात दर्शनासाठी येत होती. तिने हरिगिरी महाराजांना आपले गुरु मानले होते, पण या भोंदू महाराजाची तिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिला फोन करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्यात त्याला यश आले. हरिगिरी महाराजांचा 14 जुलै 2025 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तिथंच त्याने पहिल्यांदा महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुणालाही न सांगण्यासाठी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पण त्यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावताच तो तिला टाळू लागला. मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही असे म्हणत आपले हात वर करू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर तात्काळ तिने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी भोंदू हरिगिरी महाराजाच्या मुसके आवळल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खराकच्या प्रकरणानंतर नांदेडमध्ये हे प्रकरण समोर आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.